सकाळचे 5:15 वाजले मित्रांनो. आता म्हणजे दाखवतो तुम्हाला बघा, इथे ना असं पाणी पडत आहे. पाणी आहे पत्राला ना पाणी लागलेले जवळपास 9-10 टेम्परेचर आहे. म्हणजे आज मी पहिल्यांदा आपलं हे काय म्हणतात काहीतरी म्हणतात ते घातलंय थंडीच. म्हणजे माझी स्लिपिंग बॅग आहे ना ती पूर्ण ओली होते. बाकीच्यांच्या असे कुडकुड 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 करतात. हे तर अंघोळ करून कांबळे पण करून बसले. नर्मदे यार, थंडी 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 थंडी. तो राहता का जाता राहता का जाता जातो आमचा राम राम घ्या आता. परिक्रमा काही फुकट नाही वो करे. इकडे तर वाय 3 वाजेपासून बसले. 2:30 कधी बसून बसले 3 वाजेपासून 3 वाजेपासून डायरेक्ट झोपले नाही येत. 8 वाजले. थोडं ऊन पडलंय म्हणून बरं वाटतंय. सकाळी 5चा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला लक्षात आलं असेल जबरदस्त थंडी. ओळखू येतं का मी सगळे एक निज कुडकुडला नाही. आजचा प्रवास 20 किलोमीटर. इथून आश्रम आहे 7 किलोमीटरला की नंतर 20 किलोमीटरला की, म्हणजे अंदाजे 27 किलोमीटर आज चालायचं आपल्याला. दुपारी कुठं काय खायला भेटलं तर ठीक, नाही तर पार्ले जी. चलो हे बघा खतरों के खिलाडी नर्मदे यार. मी काल सांगत होतो ना की ते अजय देवगण सारखे वरती बसून जातो, तेच होत. या महाराजांनी बालभोग दिलाय. हा बालभोग आहे. आता वाजले सकाळचे 8:30. आता इथून 20 किलोमीटर पर्यंत आश्रम नाही आहे असं माहिती आहे मला. बघू. आजचा प्रवास राहील आपला 27 किलोमीटरचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे एक महाराज भेटले. म्हणजे रात्री आमच्या बरोबरच होते पण ते दुसऱ्या, त्यांना रूम दिली होती स्पेशल. ते जलहरी परिक्रमा करताय. जलहरी परिक्रमेचा विषय असा आहे का त्यात फक्त पाणी प्यायचं किंवा दूध, म्हणजे 2च प्रकार. बरं, पाणीही प्यायचं ते फक्त नर्मदा मैयाचं. म्हणजे जिथे नदी असेल तिथून पाणी. त्यांच्याबरोबर हे 2 जण आहेत. हे जवळजवळ 15-1 लिटर पाणी घेऊन फिरतात त्यांच्यासाठी. ते बाबाजी गेले. ते बाबाजी भेटले तर मी नक्कीच त्यांच्याबरोबर बोलून व्हिडिओ टाकेल. रात्री मी गप्पा मारत बसलो होतो पण मोबाईलची बॅटरी आणि रात्री थंडी या सगळ्या गोष्टीमुळे काही व्हिडिओ रेकॉर्ड केले नाही. काही ठिकाणी व्हिडिओ न करता अशाही गप्पा मारायला वेगळी मजा राहते. नर्मदे यार. इथे महाराजांनी गुळाचा चहा पण दिला आणि कांबळे नव्हते, ग्लास नव्हते. महाराजांनी कांबळे आणि ग्लास पण दिले. दडगाव पासून पुढे आल्यावर या प्रकारचे डोंगर लागतात. मैया बहुतेक या डोंगरांच्या मागे या भागात कुठेतरी त्या बाजूने. आणि आता परत हे घाट. इथे एक क्रॉसिंग आहे. इथून पुढून परत तसं जायचं बहुतेक. बघू आता कुठून जाऊन जातो रस्ता. नर्मदे यार. इथे नदीवर आंघोळीला थांबलेत. सकाळी आंघोळी करायचा पताडे नाही, तसेच पूजा करतात. हे तिघ काय करणार. हे तिघ यांनी तर आंघोळ काहीच नाही केलं. साधं तोंडावर पाणी सुद्धा नाही मारलं, हाताला पाणी नाही लावलं. काय करायचं.
खरं आहे का? म्हणून महाराष्ट्र बदनामी आहे. म्हणून ते गुजरातचे साधू लोक महाराष्ट्रीयन लोकांना हाकलून देतात. ते म्हणता ना महाराष्ट्राच्या लोकांना एकच जमतं, खाना हगना और भागना. अशा प्रकारचं पाणी आहे. नदी कोणती माहित नाही. धडगावच्या पुढं घाट उतरून आल्यावर आहे. हा इकडं पुढं रस्ता आहे. वातावरण मस्त आहे. ऊन पण आहे. हा आणि हे दाखवायचं राहिलं मला, हे जास्त आवडलं होतं. हे आंब्याचे झाडं बघा ना, काय जबरदस्त आहे. लाईनीत आहे आणि तिकडंपर्यंत म्हणजे जे तिकडं दिसतंय ना ते पण झाडच आहेत. सगळे असे मोठे मोठे डेरेदार आहेत. क्वालिटी आणि क्वांटिटी. फक्त इथंच 11:15 वाजले. 1 तास इथं टाइमपास करून ह्या नदीत आंघोळ करून मस्त एन्जॉय केलाय. जरा टाइमपासच झालाय. तर आता पुढच्या प्रवासाला लागू. इथून 10-12 किलोमीटर आहे बहुतेक आश्रम. आता समजेल, गेल्यावरच समजेल. माहित नाही. नर्मदे हार आपला आश्रम लक्षात येत नाही, पण मी थांबून विचारून घेतो. इथले जेंटे आश्रम नर्मदे हार. मस्त बांबू सावली. आश्रमात 11:30 वाजले. जेवणाचा टाइम झालाय. मी जेवण करूनच पुढे जाऊ. दुपारची भोजन प्रसादी मसाले भात, लोणचं आणि हिरवी मिरची. मी काही घेतले नाही. हे आहे खतरो की खिलाडी, हे खात आहेत हिरवी मिरची. ताईंनी पण घेतली का हिरवी मिरची? नाही, त्यांनी विचारलंच नाही मला. सुंदर अशा मोऱ्या प्रत्येक ठिकाणी लागतात आपल्याला. पाणी वाहत आहे. हे लोक आंघोळी करतायत. एवढ्यात 2 लागले आपल्याला. असा रस्ता आहे. थोडा रविभाई पेटलाय, बाकी एकदम मस्त. हे आपली गँग मागं येऊ राहिली. नर्मदे जवळपास 3:45 वाजले. आज सगळ्या टेकड्यात चढायचं आहे. जवळजवळ आता 4थी टेकडी चढून आलोय. थोडी बाकी. हे बघा. पण आजूबाजूला डोंगर सुंदर आहेत. इकडं तर असा व्ह्यू आहे ना खतरनाक. इकडं पण बा. कॅमेरा हलत असेल भरपूर असं वाटतं मला. घ्या ॲडजस्ट करून. आपण काही गोप्रो वगैरे आणला नाही वजनाच्या हिशोबाने, पण मग तुमचं सगळ्यांचं भरपूर प्रेम दिसतंय म्हणून थोडी मेहनत करतोय. नर्मदे. यांनी आपल्याला आता पेरू दिलाय खायला. नर्मदे हर. तुमचे खूप खूप धन्यवाद. हे साताऱ्याचे आहेत. साप दिसला मोठा. हा, तुमच्या मागे होतो ना मी. तुम्ही थांबले. आपण MP मध्ये असताना भरपूर ठिकाणी आपल्याला कापूस वगैरेच दिसत होता, पण महाराष्ट्रात आल्यापासून तांदूळ, हरभरा, ज्वारी आणि हे घेऊन चाललेत काय हे करडई असे पिकं दिसायला लागले. MP मध्ये फक्त कापूस आणि अधूनमधून दिसते तर केळी. हा किती खतरनाक कापूस. पूर्ण भारताला पुरलं एवढा कापूस. आणि आमच्या बरोबर शेतकरी असल्यामुळे एक माहिती मिळाली, कंस भरलेले आहे आणि एवढे पक्षी असताना सुद्धा ते खात कसे नाही. त्यांचं म्हणणं आहे थोडे कंस ठेवले आणि हा विशेष म्हणजे बुजगावणं पण नाही कुठं.
लावलेलं पक्ष्यांना घाबरवण्यासाठी जे आपल्या इथं लावतात. तरी पण पूर्ण भरलेले कंच आहेत. एवढे पक्षी असतात. इथल्या पक्षींना मुबलक खायला भेटत असेल, त्यामुळे ते शेतावर तावणी मारतात असा माझा अंदाज ठरला आमचा सगळ्यांचा. नर्मदे. बाकी शेती तर सांगितली. हे राळा काढतात. राळा म्हणजे जर तुम्ही कधी लवबर्ड वगैरे पाळले असतील किंवा काही पक्ष्यांना खायचं, तर आपल्या इथं राळा जास्त प्रमाणात दिला जातो. आता ही काढणी चालू आहे. हे काढतायत. भगर प्रमाणेच राहतं. आपली जी भगर असते त्याप्रमाणे हे उपवासाला चालतं राळा. नर्मदे. वाजले 5:30 वाजले. सनसेटच्या जवळपास पोचलोय. अजून आपला आहे 20-25 किलोमीटर जायचा प्लॅन आहे. नर्मदे हर. त्या तिकडे गोल फिरून रस्ता आहे. आम्ही इकडून आलो. सनसेट व्हायचा वेळ झालाय. लोक शेतातनं आपापल्या घरी चालले आणि आपला आश्रम अजून आहे 4 किलोमीटर आहे. नर्मदे हर. 6:20 झाले. शिलपाणी झाडी मा नर्मदा सेवा आश्रमला पोहोचले. मोलगी या गावात झालाय 30-35च्या आसपास. रस्ता पूर्ण डांबरी मध्ये 1-2 शॉर्टकट. नर्मदे. का लगा नाही बाबाजी असं